उत्सव सण आपण साजरे करतो. सण आणि उत्सव जेव्हा साजरे करतो, महोत्सव करतो, आपण संपूर्ण समाज एकत्र येण्यासाठी करतो आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांना भेटतो, प्रेम मिळतं, एकमेकांची जवळजवळ होते. पण हल्ली माणूस खूप बिझी झालाय. माणूस इतका बिझी झालाय की माणसाला माणसाबरोबर बोलायला वेळ नाहीये. मुलगा आईशी बोलत नाही, बाप पोराशी बोलत नाही, पोरगा बापाशी बोलत नाही, असा काळ झालाय. हल्ली महागाई वाढली. महागाई वाढल्यामुळे काय झालं, सण लुप्त व्हायला लागलेत, कमी व्हायला लागलेत. पूर्वीच्या काळी लग्नाचा समारंभ असला तर लोक पंक्तीत बसायचे जेवायला. पुढच्या पंक्तीतली लोक मागच्या पंक्तीतल्या लोकांना हाक मारायचे, चौकशी करायची, विचारपूस करायची. हल्ली सिस्टीम खलास. हल्ली सुरू झालंय बुफे डिनर. असं वाटतं कोणीतरी कोणाच्या अंगावर खोकतोय. आमच्या गावामध्ये कवी आहेत, आगरी बोली भाषेतले चांगले कवी आहेत. मी त्यांना सहज विचारलं की बुफे डिनरची पद्धत हल्ली लग्नामध्ये सुरू झाली, चांगली का वाईट आहे, असावी का नसावी, काय वाटतं? कवी असल्यामुळे 4 वेळा कवितेच्या मांडल्या. आगरी बोली भाषेतला पहिला आयटम, पहिली कविता सादर करतोय. त्यांना मी विचारलं बुफे डिनर बद्दल काहीतरी बोला, तर त्यांनी सुरुवात कशी केली. पूर्वीचे काली लग्नाला मजा होती. पूर्वीचे काली लग्नाला मजा होती. जेवाला पंगत बसली तर वाराला काकीच होती. पूर्वीचे काली लग्नाला मजा होती. जेवाला पंगत बसली तर वाराला काकीच होती, मामीच होती, आजीच होती आणि कवा कवा पाणी द्यायला पाहुणे मंडळी होती. हल्लीच्या लग्नात तशी मजाच नाही. हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही. प्रेमाचा गोरवा न मायेचा हात नाही. भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा. भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा न लाईनीन उभा राहायचा. न कावल्यासारखा याचे त्याचे ताटान बघायचा. याचा पुलाव त्याचे पुऱ्यान, याची पुरी त्याची तोटन, याचा पापड त्याचे तोंडन. डालीचा काही विचारू नका. डालीत सगळंच आंघोळ करतान, आईस्क्रीम खातान, पाणी पितान, ढेकरं देतान, इचरल्यावर बोलतान बाला यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच बुफे डिनर बोलतान. आणि बायका लग्नामध्ये, हळदी कुंकवामध्ये, बारशामध्ये गेला तर महाराष्ट्राची फार जुनी परंपरा. बायका घरामध्ये नवऱ्याला मारतील, जोडतील, लाता घालतील, शिव्या घालतील, पण नाव घेताना बायका एवढ्या लाजतात असं वाटतं आजच या बाईचं लग्न झाले. कोल्हापुरात गेलो होतो कार्यक्रमाच्या संदर्भात, तर काही बायकांनी आपापल्या नवऱ्यांची नावं घेतली. मला तेव्हा जाणवलं की उखाण्यामधनं विनोद घडतात. कोणीतरी सांगितलं हौसाबाई तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या ना. तर हौसाबाईने लाजत मुरडत आपल्या नवऱ्याचं नाव कसं घेतलं. आलेल्या म्हणे कमळी घेती ग, घे ना इथं मीच घेन. कपाला बी कान असतात, कपाला बी कान असतात पण त्याला ऐकता येत नाही. बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही. कपाला बी कान असतात पण त्याला ऐकता येत नाही. बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही. आणि बाबूरावांना जेव्हापासून मूळव्याध झालं काना कुठेही बसता येत नाही. दुसरी बाई तिला पण वाटलं की मी पण नाव घ्यावं, तर तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पहाटेच्या येळेला कोंबडे कुकती, पहाटेच्या येळेला कोंबडे कुकती आणि आमच्या यांना बघून गलीतले कुत्रे भुकती. एका बाईला कोणीतरी सांगितलं तू पण नाव घे. दोघींनी नाव घेतलं, तू पण नाव घे. तर तिने पण नाव घ्यायला सुरुवात केली. ती म्हणाली काळे काळे हरणाचे तोकडे तोकडे पाय, काळ्या काळ्या हरणाचे तोकडे तोकडे पाय. 4 दिवस झाले दिसलेच नाही. स्वाईन फ्लू झाला की काय.